छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पितळा. येस, वेरी नाइस. दगडाला खाडकने लागला जोर. अभी हम गाड़ी से जा रहे तो हमारा सांस फूल रहा है. फक्त नदी किनारी शांत बसावंसं वाटतंय. वर्ल्ड्स सेकंड हायेस्ट ऑल्टिट्यूड रिटेल आउटलेट हा आहे आयकॉनिक चांगला पास. बाबाची गाडी स्लिप झाली. व्हॅलीचा व्ह्यू असा दिसतोय. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉग. आज आहे सोमवार आणि आम्ही आहोत हॉटेल ग्रँड लद्दाख इथे. आणि हा आहे हॉटेलचा व्ह्यू. सो हॉटेल एकदम टिपिकल लद्दाखी स्टाईलमध्ये बांधलेलं आहे आणि प्रॉपर्टी खूप सुंदर आहे. रूम्स पण एकदम स्पेशियस, नीट आणि क्लीन आहेत. हो, मेनली आम्हाला जायचं आहे पँगॉन्ग लेकला. पँगॉन्ग लेकला जाण्यासाठी 2 रूट आहेत. समोर याक बघा किती क्यूट आहे. सो हा आहे हॉटेलचा रिसेप्शन एरिया. आणि येस, मी रूटबद्दल अपडेट देत होतो. तर आज जायचं आहे पँगॉन्ग लेकला. पँगॉन्ग लेकला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक रस्ता आहे खारडुंगलावरून. खारडुंगला जो आहे जो सेकंड हायेस्ट मोटरेबल रोड आहे आणि पहिले आय थिंक तो पहिला होता. आता उमलिंगला आणि त्याला ओव्हरटेक करून उमलिंगला इज दी हायेस्ट मोटरेबल पास. सो आम्ही जाणार आहोत खारडुंगला आणि खारडुंगला नंतर जायचं आहे पँगॉन्ग लेकला. त्याच्या अगोदर ब्रेकफास्ट करायचा आहे, बाईक्स रेडी करायच्या आहेत आणि आजची जर्नी सुरू होणार आहे. तर आता आपण आहोत लेहच्या हॉटेल ग्रँड लद्दाखमध्ये आणि आता आपली जर्नी होणार आहे सुरू टू पँगॉन्ग लेक. तर आपल्याबरोबर आहेत नोरबूजी. सो ही इज द ड्राइवर ऑफ द इनोवा. जो आपल्याबरोबर एक गाड़ी येणार है त्याच्याबरोबर है. तो नोरबूजी, आज का प्लान क्या है? आप लोग कैसे और कहाँ से जाने वाले हैं? आज हम जाएंगे चंगला पास होके पेंगोंग लेक. ओके, पेंगोंग लेक. यस सर. और पेंगोंग लेक का रास्ता कहाँ से जाता है क्या? यहाँ से खारू तक मनाली हाईवे पकड़ेंगे, फिर खारू से हम लेफ्ट ले लेंगे, फिर चंगला पास होके सीधा दुर्बुक गांव पहुँचेगा. फिर वहाँ से 40 किलोमीटर बाद पेंगोंग लेक. यस. तो पेट्रोल पंप जो है वो दुर्बुक में ही है ना सर? हाँ, वो क्या एक ही है? दुर्बुक नहीं, दुर्बुक से 4-5 किलोमीटर जाके एक टंगसे गाँव है, वहाँ पे पेट्रोल पंप है. ओके, जहाँ पे चेक पॉइंट है. हाँ, वो लास्ट. उससे आगे कोई पेट्रोल पंप? तो दुर्बुक गांव है, वहाँ से 4-5 किलोमीटर आगे एक पेट्रोल पंप है. दैट इज द लास्ट पेट्रोल पंप इफ यू आर प्लानिंग योर जर्नी टू पैंगोंग लेक साइड. वहाँ पे हम अपनी गाड़ियाँ फिल कर लेंगे और आगे जाएंगे फिर पैंगोंग लेक के लिए. चलिए. और ये है गौरव जी. हेलो सर. गौरव जी ने हमारी बहुत हेल्प की है. जो भी ब्रेकफास्ट वगैरह है वो एकदम टाइम पे सर्व किया और खाना भी काफ़ी अच्छे से दिया है. और सर जी, आपका नाम? सोनी शेफ साहब है. ओके, ये हमारे शेफ साहब है. तो ये बनाते थे और ये सर्व करते थे, ऐसा कुछ हुआ था. और इन लोगों ने काफ़ी अच्छा खाना सर्व किया है और काफ़ी अच्छे से हमारा ख्याल रखा है. अभी हम इसको बाय बाय करेंगे और चलते हैं नेक्स्ट जर्नी के लिए. ये आणि आता मग बाय बाय करतोय हॉटेल ग्रँड लद्दाखला आणि आम्ही चाललेलो आहोत द फेमस पँगॉन्ग लेक इथे. पँगॉन्ग लेक आय थिंक प्रत्येकाला माहिती आहे. ज्याने 3 इडियट्स बघितलं आहे त्याला प्रत्येकाला पँगॉन्ग लेक काय हे नक्की माहिती असेल. सो आजची जर्नी असणार आहे पँगॉन्ग लेक. 152 किलोमीटर्स फ्रॉम लेह. टोटल 3 तास 40 मिनटाचा रोड दाखवत आहे आणि वाटेमध्ये आपल्याला चांगला पाससुद्धा लागणार आहे. येस, लेह, चांगला पास, दुर्बुक आणि 2-3 गावं आहेत मध्ये. करत आपण जाणार आहे पँगॉन्ग लेक इथे. हा आहे लद्दाखचा मेन चौक. या चौकाचं नाव आहे कलाचक्र स्तूपा बुद्ध. आणि समोर सुद्धा एक लद्दाखी माणसाचा घोड्यावरती बसलेला स्टॅच्यू आहे. आणि हाच रस्ता लेह एअरपोर्ट, कारगिल, श्रीनगरला सुद्धा जातोय. पण इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट आणि जायचं स्ट्रेट. तर हे जी लेफ्ट साईडला बिल्डिंग दिसतीये एक्झॅक्ट सेम डिझाईन आमच्या हॉटेलची आहे आणि मोस्टली जेवढे पण इथे हॉटेल्स आहेत एक्झॅक्ट सेम दिसतात.
आय डोंट नो, हे इथलं एक आयडेंटिटी ज्याला म्हणतात घराची, ती आहे काय आय डोंट नो. आणि मागे सगळे मातीचे डोंगरच आहेत मोठेच्या मोठे. आणि येस, या चौकामध्ये ट्रॅफिक इथेही आहे. असे जगाच्या पाठीवरती कुठेही जा, ट्रॅफिक काही तुम्हाला सोडत नाही आहे. ट्रॅफिक हे असलं पाहिजे, हा एक अलिखित नियम आहे. आणि इथलं वातावरण जे आहे, आत्ता आम्ही आलो तर इथे लोक म्हणत आहेत की आत्ता ऊन पडलेलं आहे. सो त्यांच्यासाठी 3 डिग्री 4 डिग्री टेम्परेचर हा उन्हाळा आहे. टेम्परेचर याच्याही पेक्षा जास्त ड्रॉप होतो. थंडीमध्ये मोस्ट ऑफ द टाईम बर्फ वगैरे पडलेला असतो. आणि वातावरण इथे पटकन चेंज होतं ना, की रात्री मी सहज बाहेर एक फेरफटका मारण्यासाठी गेलो होतो आणि जॅकेट वगैरे काही कॅरी केलं नाही. आणि सडनली तिथे इतकं थंड हवा यायला लागले की मी फार कुडकुडून गेलो. त्यामुळे मोस्टली जी इथे लोक आहेत ते नेहमी जॅकेट आणि कानटोपी वगैरे सोबत ठेवतात. वा, सगळे मातीचे डोंगर आणि डोंगरच आहेत. बाय द वे, लेहमध्ये एक मोठं आर्मीचं बेससुद्धा आहे. आणि इथे आर्मी बेस कॅम्प असल्यामुळे इथल्या ज्या बॉर्डरच्या रिजन आहेत, जसं की सियाचीन वगैरे असेल किंवा लडाख रिजन असेल, चायनाबरोबर जे आपण बॉर्डर शेअर करतो, त्यासाठी इथे खूप मोठं एक आर्मी बेस आहे. साधारणतः 30 किलोमीटर पुढे आलेलो आहोत आणि इथे बघा आहे जुले ढाबा. तर लडाखबद्दल एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जुले हा जो शब्द आहे हा इथला फार कॉमन शब्द आहे. म्हणजे जुलेचं असं काही स्पेसिफिक मिनिंग नाही आहे. म्हणजे तुम्ही त्याला सॉरी म्हणण्यासाठी पण जुले वापरू शकता, हाय हॅलो म्हणण्यासाठी पण जुले वापरू शकता, थँक्यू म्हणण्यासाठी पण जुले वापरू शकता, किंवा कॉमन ग्रीटिंग जसं आपण राम राम म्हणतो, नमस्कार म्हणतो, त्याच्यासाठी पण जुले म्हणू शकता. सो जुले या शब्दाचे मल्टिपल असे अर्थ आहेत आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी जुले चिकटवू शकता. शे या गावामध्ये आणि इथे एक मोठ्याच्या मोठ्या डोंगरामध्ये किल्ला बनवलेला आहे. आणि हे एक टुरिस्ट प्लेससुद्धा आहे, विच इज कॉल्ड द शे पॅलेस. पँगॉन्ग लेकच्या रस्त्यावरती कारू म्हणून एक गाव आहे. इथे एक आर्मी कॅम्प आहे आणि आम्ही सहज तिथे चेकपोस्टवरती थांबलेलो असताना आपल्याला एक मिलिटरीमॅन भेटले. सिक्युरिटीच्या रिझनमध्ये मी त्यांची फुटेज नाही घेऊ शकलो, पण ते जाधव म्हणून होते आणि त्यांचं जे गाव आहे ते होतं आकुर्डी. आणि आमच्या सगळ्यांच्या MH-14 गाड्या बघून त्यांना वाटलं की अरे हे तर आपल्या पिंपरी चिंचवडचेच असावेत. सो ते जवळ येऊन थांबले, आमच्याशी बोलले आणि त्यांना इतकं बरं वाटलं. काय होतं, ज्यावेळेस तुम्ही आपल्या घरापासून लांब जाता त्यावेळेस आपुलकीची भावना ही जरा खूप जास्त असते. म्हणजे एवढ्या लांब लद्दाखसारख्या दुर्गम भागामध्ये जेव्हा एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला भेटतो त्यावेळेस त्याचा पूर असा एकदम अभिमानाने भरून येतो. कारण ते म्हटलं की मी खूप साऱ्या बाईक्स बघतो पण आपल्याकडच्या बाईक पाहिजे तेवढं दिसत नाही. कारण मोस्टली लोक जी आहेत ती डायरेक्टली येतात इकडे बाईक रेंटवरती वगैरे घेतात. सो त्यामुळे कोण कुठला हे कळणं फार अवघड आहे. आमच्या सर्वांच्या बाईक्स बघून त्यांना खूप असा आनंद झाला आणि ते प्रेमाने बोलले सुद्धा. सो येस, मराठी माणूस जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आहे, तसं तो लडाखमध्ये सुद्धा आहे. आपण आलेलो आहोत ओल्डेस्ट रोड कन्स्ट्रक्शन कॉय ऑफ BRO आणि याच्यावरती सगळी गावं आणि त्यांचे ऑल्टिट्यूड लिहिलेले आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पास जो लागणार आहे तो आहे चांगला पास, जो आहे 33 किलोमीटरवरती. त्याचा ऑल्टिट्यूड बघा किती आहे, 17,586 फीट. सो 17,000 17,500 फीटवरती आपल्याला लागणार आहे चांगला पास.
आणि तो पास चांगला आहे म्हणून त्याचं नाव चांगलं नाही आहे, तर पासचंच नाव चांगलं आहे. सो मराठीतलं चांगलं वेगळं आणि हा चांगला वेगळा. चला जाऊयात. चांगला पास. बोलताना जमल्यासारखं होतं. चलो चांगला इज 33, पँगॉंग इज 103 किलोमीटर्स. पुढे चेकपोस्ट आहे वाटते, बघूयात. पँगॉंग लेकच्या रोडवरती आणि इथे एक टर्न आहे आणि इथे खूप सारे फॉरेनर्ससुद्धा थांबलेले आहेत, कारण हा एक मस्त सिनिक पॉईंट आहे. इकडनं व्हॅलीचा व्ह्यू असा दिसतो आहे. तो जो खालचा रोड आहे ना, तिकडनं आपण असं पूर्ण ट्रॅव्हल करत 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 आता एकदम हाय एलिव्हेशनवरती आलेलो आहे. व्हेरी नाईस व्ह्यू, व्हेरी नाईस. पूर्ण दोन्ही डोंगरांच्या मध्ये एकदम मध्ये ग्रीनरी दिसतीये. तो समोर एक माउंटेन दिसतो पूर्ण बर्फाने आच्छादित, आणि असं वाटतं त्या त्या माउंटेनवरची हवा जी आहे बर्फाने ती सगळी अंगावरती लागते. इतकी थंडी वाजते आहे ना, म्हणजे थर्मल वेअर वगैरे ह्याच्यावरती नॉर्मल कपडे, रायडिंगचे कपडे, ग्लव्ज, कानटोपी, आणि काय होतं हेल्मेट आणि जॅकेटच्या मध्ये जो गॅप राहतो आहे त्यामुळे गळ्याला थंडी वाजते. सो त्यासाठी पण एक पर्याय काढला आहे, आणि जो एक बंधना असतो तो एक बंधना तिथे मी वेअर केलेला आहे, तरीही थंडी वाजते आहे. आणि त्याचं कारण असं आहे की चांगला पास येतो. चांगला पास आहे साधारणतः 10 किलोमीटरवरती, त्यामुळे थंडी खूप वाढली. चांगला पासची हाईट जसं मी मगाशीच म्हटलं 17,500 फूटवरती आहे. एक रेफरन्स पॉईंटसाठी सांगतो, पुण्याची हाईट समुद्रसपाटीपासून आहे 1500 फूट आणि चांगला पॉईंट आहे 1750. सो आपण जिथे राहतो त्याच्यापेक्षा साधारणतः 16,000 फूट जास्त. हां, ऑक्सिजनची कमतरता तर आहेच आहे, थंडी पण खूप आहे. सो दिस इज लाईक डबल टॉर्चर चालू आहे. ठीक है, पैंगोंग लेक तो जाना है. यहाँ पे स्लिप हो गया क्या? अरे 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 अरे, काय लागलं का रे बाईकला? बाबाची गाडी स्लिप झाली. काय झालं? ह्याला हे लागलंय का याला? थोडीशी वाळू असल्यामुळे गाडी स्लिप झाली वाटते. स्लिप झाली त्याची गाडी, बाबाची गाडी स्लिप झाली रे. स्लिप झाली बाबाची गाडी याच्यावर ना. थोडी पुढे घ्या ना. अरे बापरे, असं पाणी पिऊन घेतो, कारण थंडीमध्ये बॉडी कधी डिहायड्रेट होते कळत नाही. पाणी पित राहणं गरजेचं आहे. आणि या हायड्रेशन बॅगचं काय होतं, खांद्यावरती जर अडकवली तर पाणी भरलेलं असताना ती होते जड आणि दोन्ही खांद्यांना खाली ओढलं जातं आणि त्यामुळे खांद्यावरती खूप प्रेशर येतं. आणि आता थंडी वाढल्यामुळे काय करायचं आहे, पहिले एक थंडीचे ग्लव्स करायचेत आणि त्याच्यावरती रायडिंग ग्लव्स घालायचेत, जेणेकरून हाताला थंडी वाजणार नाही. ओके, थंडीचे ग्लव्स आणि आता याच्यावरती घालूयात राइडिंग ग्लव्स आणि जाऊयात पुढे. तो सर जी रास्ते का काम चल रहा है, कब से चल रहा है काम? हम लोग तो लगभग 2 महीना से काम कर रहे हैं. 2 महीना से? इतने ठंड में कर लेते हो? करना पड़ता है थोड़ा बहुत. अभी थोड़ा गर्मी हो रहा है क्या? अभी तो थोड़ा गर्मी है.
पूरा ठंड था, बर्फ गिर रहा था। इधर तो पूरा बर्फ, काम ही नहीं हो रहा था। अरे बर्फ में तो यार बर्फ में कैसे काम करेगा कोई, बहुत मुश्किल है, बहुत ही ज़्यादा मुश्किल है। अभी हम गाड़ी से जा रहे हैं तो हमारा सांस फूल रहा है, आप लोगों के लिए तो प्रॉब्लम, ऊपर से ठंड है। हाँ वही तो, बहुत मुश्किल है यार। बट सही है, आप लोग कर रहे हो इसीलिए तो रोड चल रहे हैं सब, नहीं तो बहुत मुश्किल है सच में। पूरा खत्म हो जाता। हाँ वो तो है। चलिए चलो। ये तोच हा पर्वत एकदम जवळ आलाय, कारण चांगला पास सुद्धा जवळ आलाय। बापरे, थंडीने हालत खराब झाली आहे। दुर्बुक 31 किलोमीटर्स। ओ दिस इज द चांगला पास। ओके चला जरा जवळ जाऊन शॉट घेऊयात चांगला पासची। तर हा आहे आयकॉनिक चांगला पास, 17,688 फूट वरती। चलो आपण एक यू टर्न घेऊयात आणि बघूयात आपल्याला फोटो काढायला जागा मिळते का। खूप बर्फ साठलाय। वाव 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 वाली फिलिंग आहे। तर आपण आलेलो आहोत आयकॉनिक चांगला पास इथे, माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हा आहे आयकॉनिक चांगला पास आणि इथे आहे या चांगला पासच्या समोरचा व्ह्यू। सगळीकडे बर्फ बर्फ बर्फच आहे। समोरचा जो माउंटन दिसतोय तो, त्याच माउंटनची थंड हवा इथे पूर्ण इकडे। खूप लोक इथे फोटो काढण्यासाठी थांबलेले आहेत। इथे एक मंदिर आहे चांगला बाबा की जय म्हणून, तर जवळून तुम्ही बघितलं तिथे चांगला बाबा की जय, इथे खाली तुम्हाला बर्फ पडलेला दिसेल आणि इथे सर्व धर्म स्थळलेले आहे। इथे बर्फ पडलेला आहे आणि आतमध्ये सुद्धा या मंदिराच्या पूर्णपणे बर्फ साठलेला आहे। इतकं थंड आहे रे, बापरे। 4 पायऱ्या चढलोय, दम छाटायला लागलाय। सो येस, फायनली चांगला पास आपला कंप्लीट झालेला आहे। इथून पुढे जर्नी करता निघायचं आहे। बघा येस अँडी, कसं वाटतंय? मस्त, बर्फ कसा आहे सगळा? एक नंबर। अँडी एकदम खुश झालाय सगळीकडे बर्फ बघून। ये किरणची हिमालयन 450 आणि आता येताना काय झालं किरण? काय झालं, आम्ही चाललो होतो पुढं, मी पुढं होतो, वरून दगड आला ना, दगडाला खाडकने लागलं जोरात। मला वाटलं काहीतरी पडलं म्हणून मी थांबलो, त्यांना म्हटलं माझं काय पडलंय का मागं? नाही म्हटले। मी परत गेलो, पाहिलं दगड पाहिला, तोपर्यंत ते पुढं निघालो आणि त्याच्यानंतर मग मी निघालो मागं निघालो, नॉर्मल गाडी चालवली। ट्रक आलो म्हणून ब्रेक दाबायला गेलो, ब्रेकच लागले नाही, ब्रेकच बंद पडलं। त्यांच्या मागं 2 किलोमीटर आलो, गेलं ब्रेकचंच। यांना आताकडे साईडला घेतली, म्हटलं थांबा बघू काय झालं। आलो बघितलं तर पुढे बरोबर आहे ना, इथे ना इथं दगड लागला होता। हा पाईप आहे ना अख्खा बेंड झाला होता। ते पहिलं हे व्हायला ते आम्ही काय केलं, ते एअर काढली, पंप केली, एअर काढली। अच्छा, रिअर ब्रेकच काम करत नव्हतं, ब्रेकच लागला, मी फ्रंट ब्रेक वर आलो, ब्रेक त्याला म्हटलं माझं काय पडलं काय,
ब्रेक खराब झाला, खूप वाईट अवस्था आहे. हां, एकतरी तर आजूबाजूला काहीच नाही, नो चान्स. चलो पँगॉंग एक साधारणतः 50 किलोमीटरवरती राहिलेलं आहे आणि नदी दिसली आणि सगळेजण थांबलेत. नदीचा व्ह्यू खूपच भारी आहे. फक्त नदी किनारी शांत बसावंसं वाटतंय आणि पाण्याचा प्रवाह जो आहे तो फक्त ऐकत राहावा, कुठलीही चिंता न करता. व्हॉट अ फिलिंग गाईज, व्हॉट अ फिलिंग, इट्स टू गुड. हा समोरचा व्हॅलीचा व्ह्यू बघा, आहे की नाही अमेझिंग. आणि काय होतं आहे, जिथे जिथे मी बाईकवरनं जातो आहे, लहान मुलं खूप हात करतात. मे बी बायकर बघून असेल, मे बी कॅमेरा बघून असतील, पण लहान मुलांना या गोष्टीचं खूप कुतूहल आहे की गाडी घ्यायची आहे आणि लद्दाखला जायचं आहे. आणि लहान मुलांनाच का, मोठ्या माणसाचं पण एक स्वप्न असतं की एकदा तरी आयुष्यात एकदा तरी मित्रांसोबत बाईक राईड करायची आहे आणि ती पण लद्दाखला करायची आहे. कारण लद्दाख हे बायकरचं ड्रीम डेस्टिनेशन आहे. आणि आज जी मुलं जाता येता हात करतायत ना, यातनंच उद्या नवीन बायकर्स जन्माला येणार आहे. असं म्हणताना आवड जी आहे ती निर्माण करता येत नाही, ती उपजत असावी लागते. तसा हा प्रकार आहे. सो लहान मुलांमध्ये आवड असेल आणि त्यांनी हे सगळं बघितलं तर नक्कीच ते उद्याचे बायकर होतील, यात काही शंका नाही. बाय द वे, बॅक टू पँगॉंग लेक, अराउंड 1 hour 5 minutes and 49 kilometers टू गो. मग आपल्याला बघायला मिळेल पँगॉंग लेकचा व्ह्यू. सो चला जाऊयात. पांगसे हे गाव आहे 10 किलोमीटरवरती. आपण आलो आहोत विलेज तांगसे आणि इथे तुम्ही एक बोर्ड दिसतोय, वर्ल्ड्स सेकंड हायेस्ट ऑल्टिट्यूड रिटेल आउटलेट, 12,933 फीट, इंडियन ऑइल. आणि माझ्या मागे तुम्ही लाईन बघू शकता, एक पूर्ण बायकर्सचा ग्रुप आहे आणि हा आमचा ग्रुप आहे. आणि हा शेवटचा पेट्रोल पंप असल्यामुळे इथून पुढे पँगॉंग, हानले, डॅमचॉक, उमलिंगला हा जो मार्ग आहे त्याच्यावरती पेट्रोल पंपच नाही आहे. त्यामुळे जे असेल ते इथे भरून घ्या, कॅन्डा असतील तर कॅन्डा भरून घ्या आणि रेडी व्हा पुढच्या जर्नीसाठी. लक्षात ठेवा, विलेज तांगसे, लेह लडाख. राहिलेला आहे 30 किलोमीटर
आणि पॅंगॉन्ग लेकला एंट्रीसाठी आहे पर पर्सन 10 रुपीज एंट्री. आणि ती आम्ही भरून चाललेलो आहे लेककडे. लेक बघण्यासाठी थोडंसं एक्साइटमेंट आहे, कारण हा जो लेक आहे हा खूप मोठा आहे. आणि तो लेक असं नाही की पूर्ण इंडियामध्ये आहे. सो तो लेक डिवाईड केलेला आहे. ॲक्च्युली तिथे 3 लेक बनून पॅंगॉन्ग लेक असं त्याला नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक आहे पॅंगॉन्ग आणि आणखी 2 लोकल तिबेटियन लँग्वेजमध्ये काहीतरी नावं आहेत, ज्याच्यामध्ये एक ट्विन लेक आहे आणि एक सेपरेट लेक आहे. पण हे जे पॅंगॉन्ग लेक आहे हे 50% चायनामध्ये येतं, अराउंड 40% त्याचा पार्ट इंडियामध्ये आहे आणि 10% राहिले जे आहे ते डिस्प्युटेड आहे. म्हणजे चायनाही त्याच्यावरती क्लेम करतं, इंडियाही त्याच्यावरती क्लेम करतं आहे. बट दॅट एरिया इज स्टील डिस्प्युटेड. इट्स अ ह्यूज लेक. एकदम निळशार पाणी, निळशार आकाश आणि तिथला व्ह्यू खूपच चांगला असणार आहे. सो व्हेरी व्हेरी एक्सायटेड. चला तर मग जाऊयात, जर्नी कंटिन्यू करूयात. तोपर्यंत तुम्ही डोंगर बघा, डोंगर. खारुताई जे छोटी, जसं आपलं महाराष्ट्राचा पक्षी आहे ना, सॉरी प्राणी शेकरू, हा थोडा थोडा शेकरूसारखा दिसतोय. आला आला आला, तो माणसाळलेला आहे वाटतं. याक दिसतो, याक. वाय फॉर याक आपण शाळेमध्ये शिकलो होतो, आज पहिल्यांदा बघायला मिळतोय. याक किंवा त्याला मराठीमध्ये वनगाय असं पण म्हणतात. हां, ट्राय करूयात. हे सच अ क्यूट. आणि पाडलं खाली. शेकरू तर आपलं आहे ना महाराष्ट्रातलं. क्यूट आहे, पण ते खाली पडले त्यांना कळत नाही आहे का पोट भरलं त्याचं. नाही नाही जास्त खात नाही ते. अरे उभं पण राहतं ते. अरे ते एक कार्टून येतं माहिती आहे का, ते बघत काजू बदाम खातायत का. हां, वन्य प्राण्यांना खायला देऊ नये, बरोबर आहे. पण कधी कधी मोह आवरता येत नाही, एस्पेशली ज्यावेळेस तुम्ही नवीन ठिकाणी येता. येस, ड्रायफ्रूट बिचारा आवडीने खातोय. हे घे, उभा राहा. पोट भरलं वाटतं त्याचं. पोट भरलं की काय. हे घे घे, उभं राहा. एकदा 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 फक्त उभं राहा. येस, व्हेरी नाईस. टाटा, बाय बाय. इथे काही आम्हाला लोकल लोक भेटले आणि त्यांनी सांगितलं की ह्या प्राण्याचं नाव आहे हिमालयन मार्मथ आणि हे फक्त हाय अल्टिट्यूडमध्येच भेटतात. सो यू आर लकी टू हॅव दिस सीन. इथं माणूस सांगतो की मी पण रायडर आहे, पण लग्न केल्यानंतर रायडिंग बंद केलं. इट्स ओके, थोडे दिवस काही दिवसांनी परत त्याला सुरू करावं लागेल. चलो. लद्दाखबद्दल जर बोलायचं झालं तर लोकांचा एक जनरल प्रश्न असतो, खरंच लद्दाख एवढं सुंदर आहे का, की लद्दाख ओव्हररेटेड आहे. वेल, मला जर विचाराल तर लद्दाख इज नॉट ओव्हररेटेड ॲट ऑल. इट्स सच अ ब्युटिफुल टेरेन की प्रत्येकाने एकदा तरी हे एक्सप्लोअर करायला पाहिजे आणि बाईक टूरवरती करायला पाहिजे. कारमध्ये तुम्ही याल तर तुम्ही इथल्या निसर्गाशी, इथल्या हवामानाशी, इथल्या वातावरणाशी तेवढं समरस नाही होऊ शकत. एस्पेशली आमच्याबरोबर जी लोक इनोवामध्ये बसलेली आहेत त्यांना घाटातून जाताना त्रास होतो आहे, उलट्या होत आहेत. त्याचं कारण हे आहे की बाईकवरती तुम्ही सगळ्या वातावरणाचा पार्ट होऊन जाता.
आणि इथं या, इथलं लोकल फूड खा. लोकल लोक जी आहेत ती पण एकदम वेलकमिंग आहेत. आणि हे एक वेगळंच जग आहे जे बाकीच्या आपल्या भारताशी एकदमच डिफरंट आहे. म्हणजे आपण या सगळ्या वातावरणाला यूज टू नव्हतो, कधीच नव्हतो. इथलं टेरेन, इथली हवा, इथली थंडी, इथली लोक, इथले नजारे, इथले रस्ते खूप खूप ब्युटिफुल आहे सगळं. जर तुम्ही प्लॅन करत असाल की बँकॉक जाऊया, पटाया, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, अगदीच गेला बाजार जाताय तुम्ही दुबई, सोडा. आपला भारत एवढा सुंदर आहे. एकदा भारताला एक्सप्लोअर करा, भारतातली ठिकाणं व्हिजिट करा, मग तुम्हाला कळेल की निसर्गाची जादू काय आहे. दुबई वगैरे सगळं ओव्हररेटेड आहे. माणसाने बनवलेलं आहे, मॅनमेड स्ट्रक्चर्स, उंच उंच इमारती, निसर्गाचा काहीच हातभार नाही आहे. आणि एका सर्टन लिमिट नंतर ना माणसाला कळतं की भौतिक गोष्टींमध्ये फार काही सुख नाही. जेवढं तुम्ही निसर्गाच्या जवळ जाल तेवढं तुम्ही तुमच्यातल्या स्वतःला शोधता, तुमच्यातला मीपणा गळून पडतो. आणि मग माणसाला जाणवतो की आयुष्य किती क्षणभंगूर आहे. त्यामुळे ते दिवस आहेत ते फिरा, एन्जॉय करा, कामही करा, सगळ्या गोष्टींचा बॅलन्स ठेवा. आयुष्यामध्ये मित्र, फिरणं, या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजेत. नव्या जागी गेलं पाहिजे, लोकांशी कनेक्ट व्हायला पाहिजे. सुट्टी आपल्याला कधीच मिळणार नाही, कामं आपली कधीच संपणार नाही. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष मागे जाऊन जर बघितलं तर तेच रटाळ आयुष्य तुम्हाला दिसेल. रोजचं रुटीन, सकाळी उठलो, ऑफिसला गेलो, किंवा जो काही तुमचा बिझनेस असेल तो केला, संध्याकाळी आलो, झोपलो. शनिवार रविवार कुठे जायचं म्हटलं तिकडे ट्रॅफिक होतं, गेलं नाही. कुठंतरी कुणाच तरी लग्न होतं आणि सुट्टी मिळाली नाही, तेही राहून गेलं. या सगळ्या धावपळीमध्ये ना आयुष्य कधी संपतंय हे कळतही नाही. सो थोडा पॉज घ्या. आपण काय करतोय आयुष्यात, काय पाहिजे आपल्याला, याचा थोडा विचार करा. आणि फिरणं मात्र सोडू नका. नवीन ठिकाणी जा. नॉट नेसेसरी आहे की तुम्ही लद्दाखलाच यायला पाहिजे, कुठेही जा. गावाजवळ एखादा छोटासा डोंगर असेल, जा, एकटेच बसा, विचार करा आयुष्यात आपण काय काय केलं आहे, काय काय करायचं आहे, कुठल्या गोष्टी करणं शक्य आहे, कुठल्या सोडून देणं शक्य आहे. आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा एकदम बदलून जाईल. हे जग आहे ना, हे प्रत्येकाला एका साच्यामध्ये फिट करण्याचा प्रयत्न करत असतं. एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. जर तुम्हाला एक ठप्पा लावतं की तुम्ही इधर इंट्रोवर्ट आहात किंवा एक्स्ट्रोवर्ट आहात. एक्स्ट्रोवर्ट म्हणजे अशी लोक ज्यांना खूप बोलायला आवडतं, नवीन माणसाशी मैत्री करायला आवडते. इंट्रोवर्ट इज एक्झॅक्टली अपोजिट, विच दे डोंट लाईक टू मीट पीपल, टॉक विथ देम. पण डोंट लिमिट युअर सेल्फ इन टू दीज डेफिनेशन. कारण दोनच कॅटेगरी असल्यामुळे आपण स्वतःला समजतो की नाही मी तर खूप इंट्रोवर्ट आहे. आणि मग तो बॅक ऑफ द माइंड कुठेतरी तो ठप्पा तुमच्यावरती बसतो की इफ आय एम इंट्रोवर्ट मग मी ह्या सगळ्या गोष्टी करणार नाही. हे बघा, नियम जे बनवलेले असतात तर प्रत्येक नियमाला एक्सेप्शन्स आहेत. इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट, आणखी 3री, 4थी, 5वी, 6वी, जसं म्हणतात ना, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. स्वतःला लिमिट करू नका, कुठल्याही साच्यामध्ये बसवून घेऊ नका. एखाद्या दिवशी तुम्ही इंट्रोवर्ट असाल, दुसऱ्या दिवशी तुम्ही एक्स्ट्रोवर्ट असाल. मी कुठल्याच कॅटेगरीमध्ये फिक्स बसत नाही आहे, तेही ओके आहे. डोंट लिमिट युअर सेल्फ. जगाने घालून जे नियम दिलेले आहेत त्याच्यामध्ये फिट बसण्याचा प्रयत्न करू नका. जे तुमच्या मनाला वाटतंय, योग्य वाटतंय तेच करा आणि आयुष्य एन्जॉय करा. चलो, आय थिंक दॅट्स इनफ फॉर टुडे. विल मीट ऑन द पँगॉंग लेक आणि तिकडे आणखी गप्पा होतीलच. बाय बाय. ही आहेत पँगॉंग लेकची पहिली दृश्य. सच अ ब्युटिफुल प्लेस, ब्युटिफुल प्लेस. इट्स टू गुड.
आणि गेस वॉट, इथे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा. छत्रपती महाराजांचा पुतळा पॅंगॉन्ग लेक वरती. व्हॉट अ ग्रेट फिलिंग, ग्रेट, टू गुड. थोडं जवळ जाऊयात आणि महाराजांना मुजरा करूयात. या हिमालयाच्या कुशीमध्ये आम्ही सगळे सह्याद्रीतले मावळे इथपर्यंत पोहोचलोय बाईक राईड करून, आणि समोर महाराजांचं दर्शन होतंय. यापेक्षा वेगळं सुख ते काय असावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, एवढी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आज आपण इतक्या दूर हिमालयामध्ये आलोत आणि सह्याद्रीतला शेर आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा